Hi, good morning, dear students. I am Shitija Doshi, and today we are going to study email writing. So, you know that there are various means of communication. What are those means of communication? The communications means are such that you can call each other on the phone, or you can send the messages on WhatsApp. You can send SMS, and so many other means of communications are there. There was one means of communication which was very popular in the previous days, that was of letter writing. We used to write application type letters, formal letters, informal letters. In school also you might have studied the formal letter format and informal letter format. तुम्ही शाळेमध्ये शिकलेला असाल, फॉर्मल लेटर शिकलेला असाल, इन्फॉर्मल लेटर शिकलेला असाल. पण आता आपल्या सिलेबसमध्ये we don't have these letters. Why we don't have this letter writing in the syllabus? Because nowadays no one write the letters to each other. आता तुम्हाला असं आठवत असेल की ना, तुम्ही कधीच पत्र लिहिलेलं नाहीये कुणाला. What you do, you send the message, okay? And if we want to communicate formally to someone, mostly we write the emails. म्हणजे तुम्हाला कुठेतरी कंप्लेंट करायची आहे कुठल्या तरी गोष्टीबद्दल, किंवा जॉब ॲप्लिकेशन करायचं आहे, किंवा कशाची तरी चौकशी करायची आहे. ह्या सगळ्या फॉर्मल गोष्टींसाठी पूर्वी काय करायचे लोक? दे यूज टू राईट द लेटर्स. बट नाव वी यूज ईमेल रायटिंग. नाव वाय डू वी यूज ईमेल रायटिंग? ईमेल रायटिंग आपण का वापरतो? लेटरपेक्षा प्रेफरेबली ईमेल रायटिंग का वापरतो? सो ईमेल रायटिंग हॅज मेनी ॲडव्हान्टेजेस ॲक्च्युली. लेटर रायटिंगच्या तुलनेने ईमेल रायटिंगला बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. लाईक दॅट दे कॅन बी सेंट इन्स्टंटली, दे कॅन बी सेंड टू मेनी पीपल ॲट वन टाईम. वी विल स्टडी दॅट. बऱ्याच लोकांना एकदम पाठवता येतो ईमेल्स. देन दे कॅन बी सेंड टू व्हेरियस पीपल विच वी डोंट वॉन्ट टू सी ऑल्सो. म्हणजे अशा बऱ्याच लोकांना आपण ईमेल्स पाठवू शकतो. आणि हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत, आणि म्हणून ईमेल रायटिंग आपण प्रेफर करतो. तुम्हाला माहिती आहे की ईमेल लगेचच जातं. आपण लगेचच मेल लिहिली की लगेचच दुसऱ्या मिनिटाला ती त्या पर्सनला पोचू शकते. नंतर मग त्याचा फायदा अजून काय आहे की ना, आपण एका वेळी बऱ्याच जणांना ईमेल रायटिंग करू शकतो. म्हणजे तुम्ही मेल आय डी टाकला तर ईमेल आय डी टाकला तर मग तुम्हाला तो जो मेल आहे तुमचा, तो मेल बऱ्याच जणांना, 10-15 जणांना, किती जणांना, सगळ्यांना तुम्ही तो पाठवू शकता. So these are the advantages of email writing. So now we are going to study email writing. So what we are going to study in email writing? See, first we are also going to study what is email. ईमेल म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. So secondly we are going to see why use email, means what are the advantages of email writing. Then what are the basics in email writing, how should we write the email. Then ईमेल मेसेज टेम्पलेट. व्हॉट इज द टेम्पलेट? टेम्पलेट म्हणजे काय? तर फॉर्मॅट ॲक्च्युली. तर ईमेल रायटिंगचा फॉर्मॅट काय असतो हे बघणार आहोत आपण. देन डूज अँड डोंट्स इन ईमेल रायटिंग. आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे ईमेल रायटिंगमध्ये हे पण आपण बघणार आहोत. नंतर डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इनफॉर्मल ईमेल रायटिंग हे काय आहेत ते बघणार आहोत. डिफरन्स बिटवीन CV, रेझ्युमे अँड बायोडाटा हे बघणार आहोत. नंतर व्हेरियस टाईप्स ऑफ ईमेल अँड देअर फॉर्मॅट. बऱ्याच टाईप्सचे ईमेल्स असतात आणि त्याचे फॉर्मॅट्स आपण पण बघणार आहोत. अँड दीज आर ऑल द थिंग्स विच वी आर गोइंग टू सी. नाव फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज ईमेल. सो सी व्हॉट इज ईमेल. ईमेल म्हणजे काय ते बघा. इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणून ते ईमेल आहे. ओके. ऑल्सो नोन ॲज ईमेल ऑर ईमेल is one of the most used services on the internet, allowing people to send messages to one or more recipients. Email was invented by Ray Tomlinson in 1972. आता ईमेल म्हणजे काय? तर ही इंटरनेटवरती वापरली जाणारी, मोस्टली वापरली जाणारी ही एक सर्व्हिस आहे. इंटरनेटमध्ये जे काही सर्व्हिसेस वापरले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी सर्व्हिस आहे. आणि ती सर्व्हिस काय करते की ना, ती पीपलला मेसेजेस सेंड करायला मदत करते, एका किंवा जास्त रेसिपियंट्सला, म्हणजे एका किंवा जास्त लोकांना. आता ईमेल रायटिंग 1972मध्ये रेनी इन्व्हेंट केलं होतं. त्यांनी पहिल्यांदा ईमेल रायटिंग इन्व्हेंट केलं होतं. सो वाय वी यूज ईमेल.
ईमेल का वापरायचं आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ना लेटर रायटिंगपेक्षा लोकं आता ईमेल रायटिंग प्रेफर करतात. तर मग ईमेल का वापरायचं आहे? ह्याचे रिझन्स आपण बघूयात. पहिलं बघा, हाय स्पीड. ओके. हे बेनिफिट्स आहेत. आपण ईमेलचे बघूयात. हाय स्पीड आहे. म्हणजे काय? की ना पटकन ईमेल पोहोचते. म्हणजे असं पूर्वी कसं असायचं, लेटर रायटिंग ज्यावेळेस करायचे, त्यावेळेस ते लेटर पोहोचायला कमीत कमी 2-3 दिवस लागायचे. नाऊ इन मॅटर ऑफ सेकंड्स युअर ईमेल रिचेस टू द पर्सन whom you are writing. ओके. दॅट इज हाय स्पीड. नाऊ सेकंड इज लो कॉस्ट. लो कॉस्ट म्हणजे काय? यू डू नॉट हॅव टू पे एनिथिंग फॉर ईमेल. पूर्वी जे लोकं पत्र लिहायची त्यावेळेस काय करायला लागायचं? त्यावेळेस त्या जे पत्र असायचं ॲक्चुअली द लेटर विच वॉज देअर इट कंटेंट स्टॅम्प. त्या लेटरला पैसे असायचे किंवा किंवा जर तुम्ही पाकिटामध्ये पाठवलं तर मग त्या पाकिटावरती पाकिटाला पैसे असायचे, त्या तिकिटाला पैसे असायचे. सो इट वॉज कॉस्टली. नाऊ ईमेल रायटिंग इज ऑफ व्हेरी लो कॉस्ट. आपण सगळेजण आता इंटरनेट वापरतो आणि ते लो कॉस्ट असतं म्हणून ते वापरलं जातं. सिंपल ऑपरेटिंग प्रिन्सिपल. खूप ऑपरेटिंग प्रिन्सिपल खूप सिंपल आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोन्सवरती किंवा मग तुमच्या लॅपटॉपवरती तुम्ही घरी बसून कुठेही बसून तुम्ही तो ईमेल पाठवू शकता. इट्स नॉट नेसेसरी म्हणजे फॉर लेटर रायटिंग व्हॉट वॉज नेसेसरी ॲक्चुअली फॉर लेटर रायटिंग फॉर फॉर लेटर रायटिंग it was necessary that the person should go to the post office, then person should actually go to that post box, put the letter in the box. These all the things were necessary, but now these things are not necessary. It has very simple operating system. तुम्ही कुठेही बसून तुमच्या घरी बसून कुठेही बसून ते लेटर तुम्ही ईमेल पाठवू शकता. Can be sent many times to many people simultaneously. So what I said is like this. It can be sent many times. म्हणजे बऱ्याच वेळा ते पाठवलं जाऊ शकतं. आपण फॉरवर्ड करू शकतो आणि एकाच वेळी एकच मेल ही बऱ्याच जणांना पाठवू शकतो आपण. सो दिस इज द बेनिफिट. एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे काय? त्याला काहीच लागत नाही ॲक्चुअली, कागद लागत नाही, काही लागत नाही. सो इट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. So these are the benefits of email writing. Now what are the basics in email writing? See, बेसिक्स काय म्हणजे बेसिक्स काय आहेत ईमेल रायटिंगचे हे बघायचे आहेत आपण. बेसिक्स म्हणजे काय की ना आपल्याला काय रूल्स फॉलो करायचे आहेत ईमेल रायटिंगला तर ते बघायचे आहेत. पहिलं बेसिक बघा. मेक शुअर दॅट युअर ईमेल स्टँड आउट बिकॉज ऑफ द कंटेंट, नॉट बिकॉज ऑफ स्लॉपी मिस्टेक्स, पुअर फॉर्मॅटिंग ऑर कॅज्युअल लँग्वेज. Means your email should be well written, avoid making grammatical mistakes and use easy language. आता त्यांनी काय सांगितले ते बघा की ना तुमचं ईमेल कसं स्टँड आउट झालं पाहिजे. स्टँड आउट म्हणजे काय? सगळ्यांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. बरं वेगळं असलं पाहिजे तर कशामध्ये ते वेगळं असलं पाहिजे? बिकॉज ऑफ कंटेंट. कंटेंट तुमचा जो आहे तोच खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. तर मग कसा नसला पाहिजे हे पण त्यांनी सांगितलंय बघा इथे की ना नॉट बिकॉज ऑफ स्लॉपी मिस्टेक्स. स्लॉपी मिस्टेक्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही आपण असं म्हणू की ना स्पेलिंगचे मिस्टेक्स वगैरे करायचे नाही आहेत, पंक्च्युएशनचे मिस्टेक्स करायचे नाही आहेत, असले मिस्टेक्स कुठलेही ईमेल रायटिंगमध्ये करायचे नाहीत. पुअर फॉर्मॅटिंग करायचं नाही आहे. फॉर्मॅट असतो ईमेल रायटिंगचा, त्याच फॉर्मॅटमध्ये ईमेल्स राहायचे. ऑर कॅज्युअल लँग्वेज. कॅज्युअल लँग्वेज म्हणजे काय? हाय, हॅलो, हाऊ आर यू असं नाही. म्हणजे हे फॉर्मल ईमेल्समध्ये तुम्ही वापरायचं नाही आहे. मग तुमचं ईमेल कसं असलं पाहिजे? मीन्स युअर मेल शुड बी वेल रिटन. तुमचं मेल कसं असलं पाहिजे? वेल रिटन असलं पाहिजे, नीट लिहिलं गेलं पाहिजे. अवॉइड मेकिंग ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स. तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अजिबात केले नाही पाहिजेत. म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स नाही केले पाहिजेत, पंक्च्युएशनचे मिस्टेक्स नाही केले पाहिजेत, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स हे नीट लिहिले पाहिजेत. हे सगळे कुठलेही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नाही केले पाहिजेत. अँड यूज इझी लँग्वेज. इझी लँग्वेज वापरली पाहिजे. इझी लँग्वेज म्हणजे काय? डोंट यूज व्हेरी हाय लँग्वेज. अशी लँग्वेज वापरायची आहे की ना जे शब्द प्रत्येकाला समजणार आहेत, प्रत्येक माणसाला जे शब्द समजतील तसे शब्द वापरायचे. खूप हार्ड शब्द किंवा खूप अवघड शब्द वापरायचे नाही आहेत ईमेल रायटिंगमध्ये. इट शुड बी अंडरस्टूड बाय ईच अँड एव्हरी पर्सन हू इज रीडिंग दॅट ईमेल. ओके. Secondly, use readable font in 10 or 12 point size in your emails.
आता रीडेबल फॉन्ट वापरायचा आहे. रीडेबल फॉन्ट म्हणजे काय, की ना तुम्हाला तो जो मेल आहे तो वाचता आला पाहिजे. म्हणजे ज्याला समोरच्याला तुम्ही पाठवलाय मेल, त्याला तो वाचता आला पाहिजे. म्हणजे उगाचच 4 किंवा 5 किंवा 6 असा फॉन्ट वापरायचा नाहीये. तर मग त्यांनी फॉन्ट साइज पण दिलेली आहे. 10 किंवा 12 पॉइंट साइज तुम्ही वापरायची आहे ईमेल रायटिंगमध्ये. सेंड जॉब सर्च रिलेटेड ईमेल्स फ्रॉम प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस. आता जॉब सर्च ईमेल जे असतात ते तुमच्या प्रोफेशनल ईमेल ॲड्रेसने पाठवायचे आहे. आता प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस कसा असला पाहिजे हे पण त्यांनी सांगितलंय. म्हणजे इट शुड नॉट बी ॲज युअर कॅज्युअल ईमेल ॲड्रेस. म्हणजे आपण जो काही ईमेल जसा वापरतो, नेहमी ईमेल जसा वापरतो तसा कुठलाही ईमेल आय डी टाकून चालणार नाही. तर मग तुमचा ईमेल ॲड्रेस कसा असला पाहिजे, तर मग तुमचा ईमेल ॲड्रेस कसा असला पाहिजे, तर कॉम्बिनेशन ऑफ युअर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम ऑर युअर फर्स्ट इनिशियल अँड लास्ट नेम. आता ते कसं असलं पाहिजे, तर मग तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मधलं कॉम्बिनेशन असलं पाहिजे किंवा फर्स्ट इनिशियल म्हणजे तुमचं पहिलं इनिशियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ना असा विचार करा की ना माझं नाव क्षितिजा दोशी आहे. तर मग माझा ईमेल कसा असला पाहिजे, तर माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेमचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे आणि मग पुढे ईमेल असला पाहिजे किंवा मग के दोशी असं काहीतरी असलं पाहिजे. ओके, तर मग ह्याचं कॉम्बिनेशन असणारा तो ईमेल असला पाहिजे. थर्डली, ईमेल मस्ट बी रिटन इन युजिंग अ प्रॉपर टेम्पलेट. आता ईमेल हा जो आहे तो प्रॉपर टेम्पलेटमध्येच लिहिला गेला पाहिजे. टेम्पलेट म्हणजे काय, तर फॉर्मॅट ॲक्च्युली. एक ईमेल रायटिंगचा एक फॉर्मॅट असतो. आपण जसं लेटर रायटिंगचा फॉर्मॅट बघायचो की ना कुठल्या साईडला तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे, कुठल्या साईडला जो रिसिव्हर आहे त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे, सब्जेक्ट कुठं लिहायचा आहे. हा जो फॉर्मॅट आहे तसाच फॉर्मॅट हा ईमेल रायटिंगला पण असतो आणि त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही ईमेल रायटिंग लिहिणं गरजेचं आहे. सो नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ ईमेल रायटिंग किंवा ईमेल मेसेज टेम्पलेट. टेम्पलेट कसा असतो ईमेल मेसेजचा ते आपण बघणार. नाउ दिस टेम्पलेट ॲक्च्युली कन्सिस्ट ऑफ सो मेनी थिंग्स, दॅट इज रेसिपियंट, सब्जेक्ट, सॅल्युटेशन, मेसेज अँड ईमेल सिग्नेचर. हे 5 गोष्टी तुम्हाला त्या टेम्पलेटमध्ये इन्क्लूड करायचे असतात. ओके, सो नाउ सी व्हॉट इज रेसिपियंट. रेसिपियंट म्हणजे काय ते बघा. रेसिपियंट्स म्हणजे काय, टू सी सी आणि बी सी सी. टू, आता ह्या सगळ्या गोष्टी काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. टू म्हणजे काय हे बघणार आहोत, सी सी म्हणजे काय, बी सी सी म्हणजे काय, हे सगळे आपण बघणार आहोत. टू म्हणजे काय ते बघा. द ईमेल ॲड्रेस ऑफ द मेन रेसिपियंट ऑफ द ईमेल इज रिटन हिअर. आता इथं टू म्हणजे काय, की इथं काय लिहिलं जातं, तर कुणाचा ईमेल ॲड्रेस लिहिला जातो, तर मेन रेसिपियंटला, ज्याला आपल्याला मेनली तो मेल पाठवायचा आहे त्याचा आपण तो ईमेल आय डी इथे टाकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा विचार करा की ना मला प्रिन्सिपलला लिहायचं आहे ईमेल ॲड्रेस. सो फॉर रायटिंग द email to the principal, what I am going to do, I am going to put his email here. त्यांचा ईमेल मी इथे टाकणार आहे टूच्या पुढे. ओके, ही इज द मेन रेसिपियंट. तो काय आहे, तो मेन रेसिपियंट आहे ज्याला मी ईमेल पाठवतीये. ओके, हे नीट लक्ष देऊन ऐका की ना ज्याला मी ईमेल पाठवतीये त्याचा तो मेन रेसिपियंट आहे ॲक्च्युली. ओके, त्यांना मेनली मी ईमेल पाठवते. ओके, आता सी सी. सी सी म्हणजे काय, तर कार्बन कॉपी. आता असा विचार करा की ना मला माझा जो मेल आहे तो, समजा असा विचार करा की ना मला प्राचार्यांना पण पाठवायचा आहे. म्हणजे आय हॅव टू राईट द मेल टू द प्रिन्सिपल, देन टू द व्हाईस प्रिन्सिपल अँड देन टू द सुपरवायझर. ओके, सपोज लाईक दिस की ना मला प्रिन्सिपलला मेल पाठवायचा आहे, व्हाईस प्रिन्सिपलला पण मेल पाठवायचा आहे, सुपरवायझरला पण मेल पाठवायचा आहे. ओके, सो बट आय वॉन्ट दॅट मेनली आय वॉन्ट द मेल टू बी रिटर्न टू द प्रिन्सिपल. मेन कोण आहे, तर प्रिन्सिपल आहे. ओके, आणि मग बाकीचे जे कोण आहेत ते आपण असं म्हणू की ना सबऑर्डिनेट्स आहेत की ना त्यांना मला मेनली नाही पाठवायचं, पण त्यांना पण ते कॉपी जायला पाहिजे असं माझं मत आहे. तर आता बघा, पूर्वी आपण काय करायचो की ना जर सपोज आपल्याला कॉपीज पाहिजे असायचे तर मग आपण काय करायचो की ना कार्बन टाकायचो. कार्बनवरती लिहायची लोक. मला माहित नाही तुम्ही लिहिलं की नाही कधी कार्बनवरती, पण पूर्वी ज्यावेळेस कॉपीज करायच्या असायच्या त्यावेळेस एक मेन कॉपी असायची आणि त्याच्या खाली कार्बन टाकलेला असायचा आणि ती कार्बन कॉपी ते लोक स्वतःच्या जवळ ठेवायची. म्हणजे काय, आपण जसं झेरॉक्स काढून एक कॉपी आपल्या जवळ ठेवतो तसं ती कार्बन कॉपी असायची. नाउ सी व्हॉट इज कार्बन कॉपी.
Carbon copy message is an email that is copied to one or more recipients. Both the main recipient, whose address is written in the to field, and CC recipients can see the addresses to whom the message is sent to. It is like a physical carbon copy. CC is easy way to send copies of an email to other people. आता बघा की ना, ज्यावेळेस मी इथं टू मध्ये प्रिन्सिपलचा ईमेल आय डी लिहिते, CC मध्ये व्हाईस प्रिन्सिपलचा लिहिते, सुपरवायझरचा लिहिते, अशा दोघा तिघांचे लिहिते. तर मग प्रिन्सिपलला कळतंय ऍक्च्युली की ना मी हे जी कार्बन कॉपी आहे ही कुणाला पाठवलेली आहे, तर व्हाईस प्रिन्सिपलला पण पाठवलेली आहे आणि सुपरवायझरला पण पाठवलेली आहे, असं हे प्रिन्सिपलला कळतं. पण आणि हे जे दोघं जण आहेत म्हणजे व्हाईस प्रिन्सिपल आणि सुपरवायझर, हे जे दोघं जण आहेत त्यांना पण हे कळतं की ना त्यांचा जो म्हणजे हा जो मेन ईमेल आहे तो कोणाला पाठवलेला आहे, तर प्राचार्यांना पाठवला आहे. म्हणजे दे बोथ अंडरस्टँड ऍक्च्युली टू हुम आय हॅव रिटन द मेल, हे ते प्रत्येकाला कळतं. आता त्यांनी काय दिलंय की ना आपण CC कधी वापरला पाहिजे. ओके, द जनरल रूल इज दॅट टू फील्ड इज रिझर्व्ड फॉर द मेन रेसिपियंट्स ऑफ युअर ईमेल. आता जनरल रूल काय आहे की ना टू जे आहे ते टूच्या पुढं कोणाचा ईमेल आय डी राहायचा आहे, तर मग ज्यांना तुम्ही मेनली मेल पाठवता आहे त्यांचा ईमेल आय डी तुम्ही टूच्या पुढं लिहायचा आहे. अदर पार्टीज इंटरेस्टेड कॅन बी इन्क्लुडेड इन CC सो दे कॅन हॅव देअर ओन कॉपी ऑफ द मेल. आता मी तुम्हाला सांगितलंच असं की ना मला मेनली प्राचार्यांना पाठवायचं आहे आणि सेकंडली मला व्हाईस प्रिन्सिपल आणि सुपरवायझरला पाठवायचं. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू अप्लाय फॉर लिव्ह, मला लिव्हला अप्लाय करायचं आहे. ओके, तर मग लिव्हला अप्लाय करताना प्राधान्याने मला कोणाला पाठवायचं आहे, मेनली मला प्राचार्यांना मेल पाठवायचा आहे आणि तीच कॉपी मला असं पाठवायचं आहे की ना सुपरवायझरला पण पाठवायची आणि व्हाईस प्रिन्सिपलला पाठवायचे. सो आय एम गोइंग टू मेन्शन देअर मेल्स इन CC. आणि पहिल्यांदा कुणाचा मेल येईल टूच्या पुढं, तर प्राचार्यांचा मेल येईल. CCच्या पुढं कुणाचा मेल येईल, तर व्हाईस प्रिन्सिपल आणि सुपरवायझरचा मेल येईल. ॲडिंग अदर पार्टीज इन CC ऑल्सो मेक्स इट क्लिअर दॅट टू ऑल इन्वॉल्व द मेल हॅज बीन सीन बाय द एव्हरीवन. आता इथं तुम्ही टूच्या पुढं ज्याचा मेल आय डी पाठवताय लिहिताय आणि CCच्या पुढं ज्याचा मेल आय डी लिहिताय, तर ह्या टूला समजतंय तुम्ही ह्यांना पण ती कॉपी पाठवलेली आहे. So when you have to use this, when you want that 2-3 people should read your mail, okay, दोघा तिघांना तुमचं मेल वाचलं पाहिजे असं तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय त्यावेळेस तुम्ही हे वापरायचं आहे. ओके, आता ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय, ही तर BCC पण दिलेलं आहे. BCC म्हणजे काय, तर ब्लाइंड कार्बन कॉपी. आता ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय असं ते बघा. BCC स्टँड्स फॉर ब्लाइंड कार्बन कॉपी. Just like CC, BCC is a way of sending the mail to the other people. Difference between the two is that you can see the list of recipients when CC is used. That is not the case in BCC. It is called blind carbon copy because the other recipients won't be able to see someone else sent a copy of the email. आता BCC म्हणजे काय ते बघा. BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. आता ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय ते बघूयात. CC आणि BCC मध्ये काय फरक आहे. CC मध्ये बघा टूला समजते की ना कुणाला कॉपीज पाठवलेले आहेत. ओके, CC मध्ये ज्यांचे ॲड्रेसेस लिहिलेले असतात ते टूला समजतं की ना मी ह्या दोघांना कॉपीज पाठवलेले आहेत. पण जर समजा असं मला वाटतंय की ना टूला समजलंच नाही पाहिजे की ना कुणाला मी कॉपीज पाठवलेल्या आहेत, हे असं समजलं नाही पाहिजे, त्यावेळेस त्यांचे ॲड्रेसेस मी BCC मध्ये पाठवणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघा की ना मी एखाद्या एम्प्लॉईची बॉस आहे. दॅट द सेम एक्झाम्पल इज गिवन हिअर ॲक्च्युली. मी एखाद्या एम्प्लॉईची बॉस आहे. ओके, आणि मग आता तो जो एम्प्लॉई आहे ही इज नॉट वर्किंग प्रॉपरली. इवन आफ्टर गिविंग सो मेनी इन्स्ट्रक्शन्स दॅट एम्प्लॉई इज नॉट वर्किंग प्रॉपरली. आता मग मी काय करते, तर मी त्या एम्प्लॉईचा ॲड्रेस इथं टाकते टूच्या समोर. ओके, आणि मग BCC मध्ये अदर पार्टीज म्हणजे माझे जे काही बॉसेस असतील किंवा माझे जे काही कलिग्स असतील त्या सगळ्यांचे ॲड्रेसेस मी BCCच्या समोर टाकते. म्हणजे ज्यावेळेस मी मेल लिहिते ह्याला
त्या एम्प्लॉईला, त्यावेळेस मी काय करते, त्यावेळेस मी तीच कॉपी ह्या लोकांना पाठवते. पण हा जो टू आहे त्याला समजणार नाही की ना मी ह्या लोकांना सुद्धा हाच मेल फॉरवर्ड केलेला आहे किंवा हा मेल पाठवलेला आहे. ओके. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आय एम टेलिंग हिम दॅट दिस इज द वॉर्निंग टू यू दॅट यू शुड वर्क प्रॉपरली, यू शुड कम टू ऑफिस इन टाइम वगैरे. मी अशी त्याला वॉर्निंग्स देते. वॉट एव्हर युअर परफॉर्मन्स इज देअर, इट इज व्हेरी व्हेरी बॅड परफॉर्मन्स, हे मी सगळं त्याचं सांगते ॲक्च्युली त्याला. आणि मी त्याला वॉर्निंग देते. ओके. मग मी त्या वॉर्निंगच्या इथं मी टूच्या समोर मी काय करते, त्याचा आय डी लिहिते. ओके. आता हे जे वॉर्निंग्स दिलेले आहेत, हे माझ्या कलिग्सला किंवा माझा जो बॉस आहे, हे त्याला पण कळावं म्हणून मी BCCच्या समोर त्याचा ॲड्रेस लिहिते. म्हणजे मी काय करते, मी अशा पद्धतीने मेल लिहिते की ना हा जो एम्प्लॉई आहे ह्याला समजणार नाही की ना मी हा जो मेल आहे तो माझ्या बॉसला पण पाठवलेला आहे आणि माझ्या कलिग्सला पण पाठवला आहे, पण त्याला तो मेल मिळेल. ओके. So this is the example what I have told you. Same. See, a good example could be when you are having problems with an employee. When sending him or her an email, you can BCC your supervisor or HR in the email so that they can get the copy of your correspondence. In this case, other team members will receive it, but your fellow employee will not see that other parties have been included in the correspondence. म्हणजे ह्याला कळणारच नाही, हा जो टू आहे त्याला कळणारच नाही की ना आपण ह्या लोकांना सुद्धा मेल पाठवली, म्हणजे आपला करस्पॉन्डन्स त्याच्याशी होतोय हे त्याला कळणार नाही. ओके. दिस इज ॲक्च्युली व्हॉट इज द रेसिपियंट. म्हणजे तुम्हाला ईमेल रायटिंग, ज्यावेळेस तुम्ही ईमेल रायटिंग करता त्यावेळेस तुम्हाला टू दिसतं, CC दिसतं, BCC दिसतं. हा प्रत्येक गोष्ट तुम्ही कधी वापरायचं आहे हे तुम्हाला आता समजलेलं असेल. ओके. नाव सब्जेक्ट. आता फॉर्मल ईमेल रायटिंग मध्ये सब्जेक्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो. ओके. सो हाऊ शुड द सब्जेक्ट बी सी? शुड इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट कसे असले पाहिजे, इट शुड बी व्हेरी क्लिअर. ॲम्बिग्युअस सब्जेक्ट नसला पाहिजे. म्हणजे तुम्ही कशासाठी मेल पाठवलेला आहे असा ॲम्बिग्युअस सब्जेक्ट नसला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन फॉर द जॉब, दिस इज ॲम्बिग्युअस सब्जेक्ट. म्हणजे काय, तिथं क्लिअर कळत नाहीये की ना तुम्ही कशासाठी मेल पाठवलाय. ओके. म्हणजे काय, ॲप्लिकेशन फॉर द जॉब, पण कुठला जॉब हे तुम्ही क्लिअरली मेन्शन केले का, तिथं नाही केलं. तर मग तुमची सब्जेक्ट लाईन ही क्लिअर असली पाहिजे. शुड समराइज द रिझन फॉर सेंडिंग अँड ईमेल. जर सपोज जॉब ॲप्लिकेशन नसेल, तुम्ही कशासाठी तरी कंप्लेंट करण्यासाठी तुम्ही ईमेल पाठवला असेल. फॉर एक्झाम्पल, यू हॅव पर्चेस्ड अ मोबाईल फ्रॉम ऑनलाईन. ऑनलाईन परचेस केलेला आहे तुम्ही मोबाईल फोन आणि तो मोबाईल फोन तुम्हाला त्रास देतोय. सो you can write in the subject line that uh, uh, complaint for the mobile phone so and so. ओके. तर मग हे सब्जेक्ट लाईनमध्ये तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे. इथं मी काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. हे जॉब ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे. ॲप्लिकेशन फॉर डॅश डॅश, म्हणजे कुठला ॲप्लिकेशन फॉर जॉब नुसतं असं म्हणून चालणार नाही. फॉर टीचर्स जॉब असेल, क्लर्क जॉब असेल किंवा कम्प्युटर ऑपरेटर्स जॉब असेल, हे इथं मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते क्लिअर कट असलं पाहिजे. रिक्वेस्ट फॉर, इफ आय एम अप्लाइंग फॉर समथिंग, मीन्स सपोज दॅट आय एम अप्लाइंग फॉर my account summary from the bank. For request for the account summary. ओके. अकाउंट नंबर लिहायचा त्याच्या पुढे. इन्व्हिटेशन फॉर, म्हणजे मी कोणाला तरी इन्व्हाइट करते, कुठल्या तरी असा विचार करा की ना एन्व्हायरमेंट डेचा फंक्शन आहे, कुठला तरी फंक्शन आहे, त्याच्यासाठी मी इन्व्हाइट करते, तर इन्व्हिटेशन फॉर. ओके. नाव नेक्स्ट इज सॅल्युटेशन. ओके. आता सॅल्युटेशन म्हणजे काय, सॅल्युटेशन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पण सॅल्युटेशन्स वापरत होतो बघा. लेटर रायटिंगमध्ये पण आपण सॅल्युटेशन्स वापरतो. म्हणजे सॅल्युटेशन म्हणजे काय, रिस्पेक्टेड सर, डिअर सर, नंतर मग बघा कसं वापरतात, सर, डिअर, त्यांच्या पुढं लास्ट नेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिअर दोशी. ओके. हा असं वापरायचं आहे. डिअर हायरिंग मॅनेजर, रिस्पेक्टेड सर, हे सगळे सॅल्युटेशन्स आहेत. ओके. हे सॅल्युटेशन्स वापरून तुम्ही ईमेल रायटिंग तयार करायला सुरुवात करायची. म्हणजे पहिल्यांदा काय येतं, तुमचं रेसिपियंट येतं, नंतर सब्जेक्ट येतो, नंतर तुमचं सॅल्युटेशन येतं. आता नंतर काय येतं, तर मेसेज येतो तुमचा. ओके.
तर मेसेज कसा असला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट पॅरेग्राफ म्हणजे 3 पॅरेग्राफ्समध्ये तुमचा मेसेज असला पाहिजे. फर्स्ट पॅरेग्राफ, व्हॉट शुड फर्स्ट पॅरेग्राफ इन्क्लूड? शुड इन्क्लूड द इन्फॉर्मेशन ऑन द पर्पज ऑफ ईमेल. पहिल्या पॅरेग्राफमध्ये कसं असलं पाहिजे, तर मग इन्फॉर्मेशन असली पाहिजे की ना तुम्ही कशासाठी तो मेल लिहिलेला आहे ह्याची इन्फॉर्मेशन असली पाहिजे. मीन्स आय वॉन्ट टू अप्लाय फॉर द जॉब ऑफ टीचर वगैरे जे काय असेल ते. ओके. शुड बी क्लिअर अँड डायरेक्ट. क्लिअर असलं पाहिजे, डायरेक्ट असलं पाहिजे, कुठलीही ॲम्बिग्युटी नसली पाहिजे. शुड यूज कॉन्क्रीट वर्ड्स अँड गिव्ह युअर इंटेन्शन. कॉन्क्रीट वर्ड्स असले पाहिजेत, म्हणजे काय कुठलेही ॲम्बिग्युअस वर्ड्स वापरायचे नाही आहेत. जे काही तुम्हाला म्हणायचं ते स्पष्टपणे म्हणायचं आहे आणि तुमचं इंटेन्शन स्पष्टपणे सांगायचं आहे. मेन्शन द जॉब टायटल व्हाईल अप्लाइंग फॉर द जॉब. आता तुम्हाला जर सपोज टीचर्सचा जॉबला अप्लाय करायचं आहे, तर मग तुम्ही जॉब टायटल तिथं मेन्शन करायचं आहे. म्हणजे असं नाही मेन्शन करायचं की ना आय वॉन्ट टू अप्लाय फॉर अ जॉब इन युअर कंपनी. अरे पण कशाचा जॉब? मॅनेजरचा जॉब पाहिजे, सेल्समनचा जॉब पाहिजे, प्यूनचा जॉब पाहिजे, हे सगळं नीट दिलेलं आहे पाहिजे. फॉर इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू मेन्शन दॅट इन युअर ओपनिंग सेंटेन्सेस. फॉर इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू टेक इंटरव्ह्यू ऑफ समवन. तुम्हाला कुणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं विचार करा की ना यू वॉन्ट टू टेक द इंटरव्ह्यू ऑफ अवर प्रिन्सिपल. सो you have to write that respected sir, I want to take your interview on so and so occasion. तुमचं ऑकेजन काय आहे आणि कशासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा हे तुम्ही तिथं मेन्शन केलं पाहिजे. आता हे पहिला पॅरेग्राफ झाला. सेकंड पॅरेग्राफ, कंटेंट शुड बी कन्साइज, फ्लॉलेस अँड ॲड रिलेव्हंट पंक्च्युएशन मार्क्स. आता तिथं मध्ये काय इन्क्लूड करायचं आहे की ना तुम्ही डिस्क्रिप्शन इन्क्लूड करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉबसाठी तुम्ही अप्लाय करताय, तर मग तुम्ही काय तिथे इन्क्लूड करणार की ना तुमचे काय काय क्वालिफिकेशन्स आहेत, तुमचे काय काय डिग्रीज आहेत, मग तुमचे काय काय स्किल्स आहेत, हे सगळं तुम्ही तिथे इन्क्लूड करणार. पण ते कसं असलं पाहिजे? कन्साइज असलं पाहिजे. कन्साइज म्हणजे काय? इट शुड बी व्हेरी ब्रीफ. खूप मोठं नसलं पाहिजे, ते लांबलचक लिहायचं नाही. फ्लॉलेस असलं पाहिजे. फ्लॉलेस म्हणजे काय? इट शुड बी विदाउट मिस्टेक. कुठलीही मिस्टेक तिथं करायची नाही. अँड ॲड रिलेव्हंट पंक्च्युएशन्स म्हणजे काय? फुल स्टॉप, कॉमा वगैरे बरोबर वापरायचं आहे. डिस्क्रिप्शन अबाउट समथिंग, इथं तुम्ही काय करू शकता? तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघा की ना जॉब मेल्समध्ये तुम्ही काय पाठवणार आहे, तर तुम्ही स्वतःचं डिस्क्रिप्शन पाठवणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कशाचं तरी कंप्लेंट करता आहात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल घेतलं ते की ना तुम्ही मोबाईल फोनची कंप्लेंट करत आहात, जो तुम्ही ऑनलाईन घेतलेला आहे. तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत त्या मोबाईल फोनवरती, ह्याची कंप्लेंट त्याची लिस्ट तुम्ही तिथे देणार आहात. ओके. नंतर मग फॉर एक्झाम्पल तुम्ही कशाचं तरी असिस्टन्स इन द केस ऑफ सिकिंग हेल्प. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कशासाठी तरी हेल्प पाहिजे आहे कोणाची तरी. मीन्स फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू परचेस समथिंग. आता तुम्हाला काहीतरी परचेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू परचेस अ लॅपटॉप. So you are going to give the description of what kind of laptop you want, and you can ask the help of the person who is there, who can just tell you which is the preferable model of the laptop for you. तुम्हाला तुमच्यासाठी जो प्रेफरेबल मॉडेल आहे लॅपटॉपचं ते कुठलं असेल हे तो सांगू शकेल. ओके. आणि कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, थर्ड पॅरेग्राफमध्ये काय असेल? थँकिंग असेल. कन्क्लूड करायचं आहे थँकिंगने, आणि इथं 1 लाईन सफिशियंट आहे. थँक्यू फॉर युअर काइंड कॉपरेशन वगैरे असं लिहायचं, किंवा आय एम लुकिंग फॉर युअर असिस्टन्स वगैरे हे लिहून तुम्ही तुमचं ईमेल रायटिंग संपवायचं आहे. नाव व्हॉट इज ईमेल सिग्नेचर. आता ईमेल सिग्नेचर म्हणजे काय ते बघा. फॉर प्रोफेशनल ईमेल सिग्नेचर कशी असते पाहिजे, तर मग तुम्ही पहिल्यांदा नाव लिहायचं आहे. तुमचं डेझिग्नेशन जर काय असेल, सॉरी, तुमचं डेझिग्नेशन म्हणजे काय, तर तुमचा हुद्दा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर, तर माझा हुद्दा काय येणार आहे? तिथं टीचर आहे. माझं डेझिग्नेशन काय असणार आहे? तिथं टीचर. इफ यू आर अ मॅनेजर, तर मग तुमचं डेझिग्नेशन काय असणार आहे? मॅनेजर. इफ यू आर अ सेल्समन, तर तुमचं डेझिग्नेशन असणार आहे सेल्समन. ओके. अल्टरनेट ईमेल आय डी. ओके. तुम्ही जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जर अल्टरनेट ईमेल आय डी असेल, अल्टरनेट म्हणजे काय? त्याच्यापेक्षा दुसरा ईमेल आय डी असेल,
तर तो दुसरा ईमेल आय डी तिथं लिहिणार आहे. आणि नंतर तुम्ही काय देणार आहे तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. ॲड्रेस, फोन नंबर, मोबाईल नंबर जे काही असेल ते सगळे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड टिल नाव. आतापर्यंत आपण काय बघितलं ते बघूयात ॲक्च्युली. ओके, इथे बघा आपण काय काय बघितलं ते. आपण व्हॉट इज ईमेल बघितलं, व्हॉट इज ईमेल बघितलं, नंतर वाय यूज ईमेल बघितलं, ईमेल बेसिक्स बघितलेलं आहे आणि मेसेज टेम्पलेट बघितलेलं आहे. सो वी हॅव सीन ऑल दिस थिंग्स. आपण काय काय बघितलेलं आहे हे आपण बघितलं. व्हॉट इज ईमेल बघितलं, वाय यूज ईमेल बघितलं, ईमेल बेसिक्स बघितलं आणि ईमेल मेसेज टेम्पलेट बघितलं. सो what we are going to do, we are going to study do's and don'ts in email writing, difference between formal and informal email writing. हे आपण उद्याच्याला बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.